माप केलंय तर त्याने ना मी 2.5 वाट्या पाणी घेतले. पाणी टाकलं, त्याच्यामध्ये टाकलं चिली फ्लेक्स म्हणजे मिरच्याचं बी, चवीपुरतं मीठ टाकलं आणि कापून कोथिंबीर टाकली आणि पाणी गरम झालं का मग त्याच वाटीनी 1 वाटी आहे ना रवा टाकून दिलाय. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं पाणी आटेपर्यंत. नंतर याला आहे ना मग थंड करायला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थंड झालं का याला आहे ना थोडंसं असं मळून घ्यायचं बरं का. मळून झालं का थोडंसं याच्यावर आहे ना तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तेल पण नाही टाकलं तरी चालतंय, पण असे बनवताना ना ते हाताला चिटकत येत म्हणून थोडंसं असं तेल लावायचं, जास्त नाही. आणि आता आहे ना याचा छोटासा असा गोळा तोडून घ्यायचा बरं का. आणि हातावर आहे ना गोल गोल फिरी त्याला बोट लावून मेंदवाड्याला कसा शेप असतो त्या प्रकारे शेप देऊन घ्यायचा. असा एकदम सोपं आहे बरं का. आणि हे सगळं करायला लागलं का कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तोपर्यंत हे करून होते तर लगेच आहे ना एक एक सोडून द्यायचा तेलामध्ये. आणि आता याला आहे ना मीडियम हाय गॅसवर आहे ना चांगला असा खरपूस कलर व्यवस्थित आहे ना तळून घ्यायचं बरं का. चांगले आतपर्यंत असे एवढे तळले पाहिजेत. आणि एवढे आहे ना जास्त तेल सुद्धा पित नाही आणि असे वाटत सुद्धा नाही की आहे रव्यापासून बनवलेले येतं. एवढे टेस्टी लागतात. आता